नमस्ते, मी मुग्धा आणि माझे मिस्टर किरण तानपाठक आम्ही दोघं दाम्पत्य मिळून कॉस्मी ॲडव्होकेसी या संस्थेद्वारे कार्यरत आहोत. तर कॉस्मी ॲडव्होकेसी नेमकं काय कार्य करते, तर होलिस्टिक हीलिंग अर्थात निराकरण आणि निवारण. निराकरण आणि निवारण कशाचं आणि कशासाठी, तर नावातच उत्तर दडलेलं आहे. कॉस्मी, को अस्मी आणि कॉस्मी ब्रह्मांड. मी या ब्रह्मांडाचा भाग आहे आणि मी अमुक एक नाव घेऊन अमुक एक तारखेला अमुक एक कुटुंबात जन्म घेतला आहे. तर बघा, इथेच आपल्या अस्तित्वाचे किती कंगोरे आले. माझं नाव हे एक अस्तित्व आहे, ते मी कशासाठी वापरायचं आहे, काय म्हणून सिद्ध करायचं आहे, ते सिद्ध करत असताना, ते जगत असताना, त्यासाठी सगळं काही शिक्षण वगैरे मिळवत असताना काही समस्या येतात का, काही व्याधी येतात का, काही चॅलेंजेस येतात का, गरिबी, श्रीमंती, हा देश तो देश, परदेशात शिक्षण, या आणि अशा अर्थाच्या बऱ्याच गोष्टी जर एका याच्यात आपण मिंगल करायचं झालं, त्याला सार काढायचं झालं, तर मी नेमकं कोण आहे, माझं उद्दिष्ट काय आहे, माझ्या जीवनाची गती काय असायला हवी, कुठल्या दिशेने मला प्रवास करायचा आहे, या सगळ्याशी निगडीत ज्या ज्या काही समस्या येतात त्या सोडवण्यासाठी कॉस्मी ॲडव्होकेसी आमच्या दोघांच्या माध्यमातून कार्य करत असते. विविध हिलिंग मोडॅलिटीज आपण ह्याच्यासाठी वापरतो, जसं की पास्ट लाईफ रिग्रेशन, ज्याला आपण मराठीत संस्कृतीत अथातो जन्म जिज्ञासा, माझ्या जन्माबद्दलची जिज्ञासा, नेमकं काय, क्युरिओसिटी. आणि बाळ म्हणून आपण जन्माला येतो आणि आपल्यावर संस्कार घडत जातात आणि त्या संस्कारांचे आपण अर्थ लावत जातो आणि हे करण्यातच मुलं देवाघरची फुलं या देवत्वापासून लांब जात असतात. मग हे दैवी तत्व आपल्यात अबाधित ठेवून या अर्थांच्या कोंदणात स्वतःला न गमवता ते जैविकता, ती आध्यात्मिकता, ती दैविता, शक्ती, चैतन्य, तुम्ही नावं त्याला काही द्या, बरोबर, ती ब्रह्मांडीय शक्ती, ती ऊर्जा तुमच्यात अबाधित ठेवून या समस्यांना सामोरं कसं जायचं, त्यासाठी इनर चाइल्ड वर्क आहे. कुटुंबात आपण जन्म घेतो तर पितरं आली, आपली वरिष्ठ आले, आई बाबा, इतर नाती संबंध, तर त्यांच्यामुळे किंवा आपण त्यांना कसं वाचतो त्यामुळे आपल्या आयुष्यात काही समस्या येतात का. फॅमिली कॉन्स्टेलेशन, ट्रान्सजनरेशनल हिलिंग हा प्रकार आहे. व्यक्ती म्हटलं की व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व दोन्ही गोष्टी आल्या. मग आता मी नेमकं काय जगायचं, व्यक्तित्व की व्यक्तिमत्व, दोन्ही आवश्यक आहे. मग कधी प्राधान्य, कधी कुठल्या क्षणाला आधी कोणाला, फ्रंटियरवर कोणाला ठेवायचं, कोण कोणाला लीड करणार आहे, कोण कोणाला पेस करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी कॉस्मी ॲडव्होकेसीची विशेष खासियत USP इज ग्राफोलॉजी, हँडरायटिंग अँड सिग्नेचर ॲनालिसिस इन्क्लुडिंग द थेरपी. जसं आपल्या देवत्वाला किंवा शुभचिन्ह आहेत, स्वस्तिक आहे, ओम आहे, त्रिशूळ आहे, हे पण चिन्हच आहेत ना, बरोबर, आकार उकार आहे, आपल्या देहाला आकार आहे, तसंच शब्दांना पण आकार आहे आणि त्यातनं आपण आपलं सही करत असतो, स्वाक्षरी करत असतो, जो आपल्या मनाचा, आपल्या चेतना संस्थेचा आरसा असतो. सो हँडरायटिंग अँड सिग्नेचर ॲनालिसिस आणि थेरपी, ग्राफोथेरपी, या व्यतिरिक्त साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग आहे, लोगो डिझायनिंग आहे, सायंटिफिक अँड स्पिरिच्युअल लोगो डिझायनिंग. लोगो म्हटलं की त्याला आराखडे आले, मॅथ्स आलं, जसं की पत्रिकेला मॅथ्स आलं, ग्रह तारे आले. सो या सगळ्यांचा ताळमेळ करून आपली चैतन्य शक्ती आणि आपण जी स्वतःची ती लोगो मार्फत ओळख अख्ख्या दुनियेसमोर मांडतोय, आपल्या कंपनीची, ज्याच्यावर आपला चरितार्थ अवलंबून आहे, आपलं पॅशन, आपलं स्किल लोकांपर्यंत जाणार आहे, आपली क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत पोचणार आहे, आपल्या गरजा भागणार आहेत, इतरांच्या गरजा भागणार आहेत. तिथे इश्यू काय येतं आहे, लोक का टिकत नाहीत, पैसा येतो तर थांबत नाही, अशा अनेक समस्या संस्थांमध्ये छोट्या असो, लघु असो की एंटरप्रिनर असो, येत असतात. सो यासाठी स्पिरिच्युअल अँड सायंटिफिक लोगो डिझायनिंग आहे.
शिवशब्दनाद आहे, बरोबर आहे. साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग आहे. अख्खं विश्व नादमय आहे, नाद ब्रह्म आहे आणि आत्मा नादाशी त्वरित अनुसंधान साधतो. वा. को अस्मी म्हटलं की हे अनुसंधान माझं माझ्याशी कसं आहे, माझा श्वास मला कळतोय का. आपण आता सध्या सगळीकडेच तो मग माझला योगा डे, बरोबर आहे. योगा की योग, मग कशाचा कशाशी योग घालायचा. माझा स्थूल देह आणि त्याला चालवणारी माझी चेतना शक्ती, त्याचे विविध स्तर आहेत सूक्ष्म देह, यांचा जर विलगीकरण झालं, असंतुलन झालं, सेपरेशन झालं तर आपल्या आयुष्यातला ताळमेळ, हार्मनी, बॅलन्स ढासळतो आणि अनेक समस्यांना आपल्याला एकेकाळी सामोरं जावं लागतं. आपण म्हणतो ना दुष्काळात 13वा महिना, मग हा नेमका दरवेळी दुष्काळात 13वा महिन्याचा पॅटर्न का रिपीट होतो. बरोबर. आणि आपण मनुष्य म्हटलं की भावना आलीच, आणि भावना म्हटलं की याला हाताळण्यासाठी आपल्याला आधार हवा, हेल्थ हवी, रिलेशन हवी, पैसा हवा. सो हेल्थ, वेल्थ, रिलेशन हे व्यवस्थित चालवण्यासाठी शिक्षण हवं. मग ते कलेतलं असो की विज्ञानातलं असो की IT असो, 5G असो, 3G असो, व्हॉट एव्हर. सो ही त्रिसूत्री जी प्रत्येक जीवाची गरज आहे, आवश्यकता आहे, या त्रिसूत्रीमध्ये जे जे काही असंतुलन क्रिएट करणाऱ्या समस्या आहेत, व्याधी आहेत, आत्ता जसं मी सांगितलं की शिशु संवर्धनाच्या वेळी आपल्यावर झालेले संस्कार आणि आपण स्वतः लावलेले अर्थ, आपण स्वतःची प्रतिमा कशी प्रोजेक्ट करायची आहे, काय घ्यायचं आहे, काय द्यायचं आहे, ऋणानुबंध हवेत की अनुबंध हवेत. ऋण म्हटलं की जरासं नाही म्हटलं तरी ओझं येतच, आणि ओझं घेऊन आपण किती फ्रीली चालू शकतो. सो ओझं मुक्त होऊन चॅलेंज असो, सुख असो, दुःख असो, स्वतःला हलकं कसं करायचं, फुलपाखरासारखं लाईट कसं करायचं आणि अनेक रंग, अनेक चवी जीवनाच्या, चैतन्याच्या, त्याचा स्वाद कसा अनुभवायचा, त्याच्यातल्या समस्यांचं निवारण करण्याचं काम आमच्या माध्यमातून कॉस्मी ॲडव्होकेसी करत असते. खूपच छान काम आणि खूपच छान मॅडम. सर सांगा. पहिल्यांदा तुमचं धन्यवाद सुयोगजी की तुम्ही थँक्यू सर. हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवताय आणि तुमचं लाईफ पर्पज तुम्हाला आपण चर्चा करताना तुम्ही काही गोष्टी आमच्याशी शेअर केल्या, तर ते लाईफ पर्पज जे तुम्हाला सापडलं आणि आता त्या लाईफ पर्पजच्या अनुषंगाने तुम्ही आत्ताचं जे तुमचं आयुष्य जगताय, जीवन छान जगताय. बरोबर आहे. जे आधी तुम्ही स्ट्रेसफुल असाल कदाचित, बरोबर, आता तुम्ही आनंदाने करताय. बरोबर. त्याच्यात हे बघत नाही की आर्थिक काय मिळतंय का नाही मिळतंय का, विन-विन सिच्युएशनला काम करताय. सो हे तुमचं युट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्ही आमच्यासारखे काही लोकांना किंवा अजून आमच्यासारखे काही लोक आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम करताय. सो हे खूप छान काम आहे. थँक्यू खूप सर. धन्यवाद. हे काम पुढे नेणं हे असंच काम, हे आम्ही जे आमच्या थेरपीच्या माध्यमातून लोकांना आनंद देण्याचं काम, जरी हे आध्यात्मिक असलं त्याला एक व्यावसायिक फॉर्मॅट दिला आहे. बरोबर आहे सर. आणि आता लोकांना कसं इन्स्टंट हवं असतं. लोक आता त्रासात एवढे पडलेले आहेत की त्यांना आता वाट बघायची तेवढी पेशन्स नाही राहिला. सो त्यासाठी सुद्धा थेरपी आपल्याकडे आहे. हल्लीच आम्ही त्याच्यावरती, जी आधीपासून होती पण आम्ही त्याच्यावरती थोडा अभ्यास करून आमचे काही इनपुट्स टाकले, ज्याला म्हणतात टाईम थेरपी. जे वॉच घातले आम्ही किंवा मॅडमनी घातले. सो ही टाईम थेरपी तुम्हाला तुमच्या त्रासातनं अगदी 90 दिवसात बरी करते. म्हणजे आमच्याकडे आम्हाला पण ते आश्चर्य, आम्ही हे कधीच सांगत नाही की तुम्हाला लगेच हे बघा आम्ही देव नाही आहोत, फक्त तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्याच्यावर अभ्यास केलाय, साधना केली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन माहिती देऊ शकतो. राईट. ते सोल्युशनमुळे काय झालं की आता या टाईम थेरपीमुळे आता असे 2 क्लायंट आम्ही आत्तावरून बघितले ज्यांना दुसऱ्या दिवशी रिझल्ट आलाय. त्यांच्या मिळणाऱ्या क्लायंटमध्ये 1 क्लायंट मिळणार तर तिथे त्यांना 2 क्लायंट मिळाले आणि उत्तर त्याची प्रगती आहे. सो क्विक रिझल्ट हवा असेल, जसं क्विक हिल आहे तुमच्या कॉम्प्युटरमधला आणि तुमच्या मोबाईलमधला अँटीव्हायरस दूर आहे, तसं आपल्यामध्ये जो अँटीव्हायरस असेल तो अँटीव्हायरस तुमच्या हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि करिअरमध्ये बरोबर आहे जो त्रासदायक असेल त्याला काढण्याचं काम आम्ही करतो. खूप छान सर. आणि खूप मोठं काम आहे, आजच्या काळाची गरज आहे. थँक्यू. आणि हे सायंटिफिक वेने करतो. त्याला कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही कर्मकांडांचा संबंध नाहीये. आणि आता आमच्याकडे तुम्हाला एक महाराष्ट्र सरकारतर्फे
म्हणजे पुरस्कृत किंवा मान्यताप्राप्त पुरस्कार काही मिळाला आहे सरकारतर्फे म्हणा किंवा महाराष्ट्रातर्फे? राईट. काय आहे आता ते? सांगतो. महाराष्ट्र सरकारतर्फे नाही, थोडं करेक्शन करतो. ओके सर. आम्हाला मिळालेला जो पुरस्कार आहे तो महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार आहे. तो एका संस्थेने दिलेला आहे. खूपच छान जी संस्था कॉंग्रॅच्युलेशन्स Thank you so बोथ ऑफ यू. much. आणि असे बरेच मिळाले. मिड डे पेपर म्हणणं पण मिळालेलं आहे. तुम्हाला मी ते दाखवेन. नक्की सर, आम्हाला बघायला आवडेल. बिझनेस टाइम आम्ही बिझनेस हिलिंग पण करतो. म्हणजे ओके. असे काही लोक आहेत की जे अगदी 250 कोटी गाळ्यात होते, पण त्यांना कोणीतरी आमचं नाव सुचवलं आणि आज त्यांच्या व्यवसायात ते कुठेतरी प्रगती पथावर आहे. आलेले आहेत. आणि हे बिझनेस टायकून अवॉर्ड पण आम्हाला मिळालेला आहे. खूप So छान. आधी आम्ही स्वतः कुठल्या थेरपीज करताना आम्ही आधी स्वतः त्या राबवतो, बरोबर आहे. त्याचे रिझल्ट येतात की नाही बघतो आणि मग त्या पुढे करतो. पुढे करतो. सो विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बरंच काही आपल्याकडे आहे, पालकांसाठी आहे, बिझनेसमनसाठी आहे. सिग्नेचरमध्ये मॅडमचं तर खूपच USP आहे. Yes. म्हणजे तुमच्या सिग्नेचरला ऑटोग्राफमध्ये रूपांतर करायचं असेल, यु नो ना ऑटोग्राफ. हा, मोठ्या मोठ्या शाळा घेतला जातो. सेलिब्रिटीजची असते. सो तुमच्या स्वाक्षरीची पण ऑटोग्राफमध्ये रूपांतर करायचं असेल Yes. तर ती गॅरंटी कुठल्याही थेरपीज सश्रद्ध भावाने केल्या बरोबर. तर त्याचे 100% रिझल्ट असतात. बरोबर आहे. आणि सायंटिफिक वगैरे आम्ही सगळ्या देण्याचा प्रयत्न करत असतो. आजपर्यंत अनेक शेकडो लोकांनी आमच्या हेलिंग थेरपीचा अनुभव घेतला आहे. बरोबर आहे. आमचे क्लायंट देश विदेशात सगळीकडे आहेत. बरोबर म्हणजे आहे. बरेचसे बेल्जियम, जर्मनी, US, UK सगळीकडे ऑनलाईन सेशन्स आम्ही घेतो. बरोबर आहे सर. आणि थँक्स टू कोरोना आम्ही असं करतो. त्याच्यामुळे कधी कधी लोकांना काय होतं पूर्वी आणि आता काय आहे याचं महत्व आणि कळलं आहे. कोरोनामुळे आम्ही पण शिकलो की लोकांना काय द्यायला हवं. बरोबर. आम्ही कुठलंही सेशन ऑनलाईन कधीच घ्यायचो नाही, बरोबर आहे. कारण आम्हाला माहित नव्हतं की हे होईल की हा, नाही. बरोबर. कोरोनामुळे ते शिकलो तर आम्ही त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो बरोबर की आहे. आम्ही आमची जी सर्व्हिस आहे या मॅनकाइंड पर्यंत पोहोचवू शकलो. खूपच छान योगदान आहे सर. सर आणि मी आणखी एक याच्यात ॲड करू इच्छितो माझ्यातर्फे की माझ्या चॅनलचं नाव आहे बी अ चॅनल ऑफ जॉय. आणि त्याला अगदी सार्थक ठरवण्याचं काम तुम्ही दोघे करताय. हे बघून मला आणखी आनंद होत आहे की शेवटी आपल्याला जगण्याचा जो एक आनंद असतो तो नेहमीच घ्यायचा असतो. आणि त्याच्यासाठी जी आपल्याला म्हणजे चेंजेस करायची गरज असते किंवा जे आपल्याला आपल्या आतमधलं ओळखायचं गरज आहे ते तुम्ही दोघं अगदी व्यवस्थितपणे आणि एका चांगल्या पद्धतीने समजावताय म्हणजे सगळ्यांनाच. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा आणि आपल्या जीवनात पण बी चॅनल ऑफ जॉय. थँक्यू. Thank मी you, इथे thank एक you. ऍड करू का करा ना मॅडम. तुम्ही बी द चॅनल ऑफ अ जॉय जे म्हणालात तर एक वेगळी मोडॅलिटी कॉस्मी ॲडव्होकेसीची साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग. तर नेमकं काय करते तर आपण नादमय आहोत हे आपल्याला माहीतच नाही आहे. कसं तर आपल्या शांत एकदा निवांत बसलं आणि स्वतःचा श्वासाचा आवाज ऐकला तर इट साऊंड्स सो सो कॉस्मी ॲडव्होकेसीची साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंगच्या माध्यमातून मग ते कधी इन्स्ट्रुमेंट्स वापरून किंवा तुमचा स्वतःचा श्वास वापरून किंवा शिवशब्दनाद वापरून या 3 डिफरंट मोडॅलिटीज वापरून कोहम टू सोहमचा प्रवास घडवण्याचं कार्य कॉस्मी ॲडव्होकेसी आमच्यापर्यंत आमच्या माध्यमातून घडवून आणते. आणि बी द जॉय हे प्रत्येकाच्या आयुष्यात येस. नंदनवनसारखं फुलायला लागतं. खूप छान, खूप छान. आणि आज तुमच्याशी दोघांशी भेटून खूप चांगलं वाटलं. अनेक तुमच्या ज्या मेथड्स आहेत त्या समजल्या. आपण त्याचं डिस्क्रिप्शन आपल्या चॅनलवर नक्की टाकूया. तुमचा कन्सल्टन्सीचा जो नंबर आहे तो देऊया जेणेकरून लोकांना आणखी माहिती हवी असेल. आणि तुमची वेबसाईटही आपण तिथे टाकूया म्हणजे त्यांना टेस्टिनॉमियल्स जे सर म्हटले ते बघायला मिळेल आणि त्यांना जे आवश्यक बदल करून त्यांनाही तो जॉय घेता येईल अशी अपेक्षा ठेवूया. खूप खूप धन्यवाद किरण सर. खूप खूप धन्यवाद मुग्धा मॅडम. थँक्यू. थँक्यू सो मच.